विद्यार्थी मित्रांनो, आमच्या या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मराठीचे करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी या विषयावरती आज आपण काही प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला MPSC परीक्षा, पोलीस भरती परीक्षा, SBI परीक्षा आणि इतर अनेक ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत किंवा ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांच्यासाठी उपयोगी पडणार आहेत. आणि आता सध्या पोलीस भरती परीक्षेचं खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती जागा निघणार आहेत आणि त्याची नोटिफिकेशन्स वारंवार येत आहेत. वन विभाग, महसूल विभाग आणि अंगणवाडी सेविका इतर अनेक जे शासकीय ठिकाणं आहेत की जिथं आपण नोकरी करू शकतो अशा ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत आणि त्यासाठी चालू घडामोडी हा विषय अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आणि त्याच अनुषंगाने आज आपण इथे चालू घडामोडी करंट अफेअर्स ची माहिती आपण घेणार आहोत. प्रश्नाबरोबरच त्याच्यामध्ये दिलेल्या त्या उत्तराचा जो पर्याय आहे त्या पर्यायाचं थोडीशी माहिती आणखीन आपण घेणार आहोत. तर आपल्या या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन प्रेस करा आणि तुम्हाला ज्या काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील, काही कमेंट्स करायचे असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अशा कमेंट्स करून कळवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजेच तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे हे समजून येईल. चला तर मग आपण चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करूयात आणि प्रश्न उत्तरांना सुरुवात करूयात. प्रश्न 1. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारे हार्पून हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे? पर्याय ए जहाज विरोधी क्रूझ क्षेपणास्त्र, पर्याय बी रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र, पर्याय सी हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आणि पर्याय डी वरीलपैकी काहीही नाही. तर बरोबर पर्यायाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जहाज विरोधी क्रूझ क्षेपणास्त्र. तर हार्पून हे जहाज विरोधी क्रूझ क्षेपणास्त्र आहे. अमेरिकन हवाई दलांच्या F-16 विमानावर हार्पून अँटीशिप मिसाईल तैनात करण्याचा विचार करत आहे, जे नौदल युद्ध रणनीतीमध्ये बदलाचे संकेत देते. हार्पून हे बोईंगचे अमेरिकन नौदलासाठी विकसित केलेले सबसोनिक अँटीशिप क्रूझ क्षेपणास्त्र आहे. 1977 मध्ये सादर केलेले ते भारतासह 30हून अधिक देशांमध्ये वापरले जाते. त्याची रेंज 90 ते 240 किलोमीटर आहे आणि ते जहाज, पाणबुड्या, किनाऱ्यावरील बॅटरी आणि विमानांमधून सोडता येते. प्रश्न क्रमांक 2. पेमेंट सिक्युरिटी समिट 2025 चे यजमानपद कोणत्या शहरात आहे? पर्याय ए चेन्नई, बी हैदराबाद, सी नवी दिल्ली, डी मुंबई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मुंबई. पेमेंट सिक्युरिटी समिट 2025 चे यजमानपद हे मुंबई शहराला आहे. डिजिटल व्यवहार वेगाने वाढत आहेत, सायबर धोके वाढत आहेत आणि पेमेंट सुरक्षा महत्त्वाची बनत आहे. QNA 4 मार्च 2025 रोजी मुंबईत पेमेंट सिक्युरिटी समिट अँड अवॉर्ड्स इंडिया लॉन्च करत आहे. सुरक्षित डिजिटल कॉमर्सला आकार देण्यासाठी विविध क्षेत्रातील नेत्यांना एकत्र आणणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे, जी व्यवसाय कार्यक्रम आयोजित करण्यात त्याच्या कौशल्यासाठी ओळखली जाते. पेमेंट सिक्युरिटी समिट 2025 चे यजमानपद हे मुंबई या शहराकडे आहे आणि याचा उपयोग डिजिटल व्यवहारामधील जे सायबर धोके आहेत आणि जे पेमेंट सुरक्षितता महत्त्वाची झालेली आहे यासाठी केला जातो. प्रश्न क्रमांक 3. 42व्या राष्ट्रीय वरिष्ठ रोईंग चॅम्पियनशिप 2025 चे यजमानपद कोणत्या शहरात आहे? ए डेहराडून, बी भोपाळ, सी पुणे, डी शिमला. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भोपाळ. 42व्या राष्ट्रीय वरिष्ठ रोईंग चॅम्पियनशिप 2025 चे यजमानपद हे भोपाळ या शहराकडे आहे. मुख्यमंत्री मोहन यादव
भोपाळचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी भोपाळच्या अप्पर लेक येथे 42व्या राष्ट्रीय वरिष्ठ रोईंग चॅम्पियनशिपचे उद्घाटन केले. 7 मार्च 2025 पर्यंत चाललेल्या या स्पर्धेत भारतभरातून 500हून अधिक स्पर्धक सहभागी झाले. पुरुष आणि महिलांसाठी पॅरा सिंगल स्कल श्रेणीसह 14 स्पर्धांचा समावेश आहे. क्रीडा पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात क्रीडा संकुल विकसित केले जाणार आहे. प्रश्न क्रमांक 4. व्हाईट आयलंड किंवा व्हकारी हे कोणत्या देशात स्थित एक सक्रिय संमिश्र स्ट्रॅटोव्होल्कॅनो आहे? ए. इंडोनेशिया, बी. मलेशिया, सी. न्यूझीलंड आणि डी. ऑस्ट्रेलिया. बरोबर उत्तर आहे न्यूझीलंड. व्हाईट आयलंड किंवा व्हकारी हे न्यूझीलंड या देशामध्ये स्थित एक सक्रिय संमिश्र स्ट्रॅटोव्होल्कॅनो आहे. 2019 मध्ये झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर न्यूझीलंडच्या उच्च न्यायालयाने व्हाईट आयलंडच्या मालकांची शिक्षा रद्द केली, ज्यामध्ये 22 लोकांचा मृत्यू झाला. व्हाईट आयलंड किंवा व्हकारी हा न्यूझीलंडच्या बे ऑफ प्लेंटी मध्ये एक सक्रिय संमिश्र स्ट्रॅटोव्होल्कॅनो आहे, जो व्हकाटानेपासून 48 किलोमीटर अंतरावरती आहे, जे 1,50,000 वर्षांहून अधिक काळ तयार झाला. 2019चा उद्रेक ही त्याची शेवटची मोठी घटना होती, ज्यामुळे लोक मृत्यू आणि जखमी झाले. खाजगी मालकीचे असलेले हे बेट 1953 मध्ये खाजगी निसर्गरम्य राखीव म्हणून घोषित करण्यात आले, ज्यामुळे पर्यटन आणि वैद्यकीय संशोधनाला आकर्षित केले गेले. येथे गरम पाण्याचे झरे, गिझर आणि फ्युमरोल आहेत आणि 1769 मध्ये कॅप्टन जेम्स कुक यांनी त्याला हे नाव दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5. कावल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ए. ओडिसा, बी. मध्य प्रदेश, सी. झारखंड आणि डी. तेलंगणा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. तेलंगणा. कावल व्याघ्र प्रकल्प हा तेलंगणा राज्यात आहे. बघा, कावल व्याघ्र प्रकल्पामध्ये टाक्या, खड्डे आणि नैसर्गिक जलाशयांना पाणी पुरवठा सुधारण्यासाठी बोअरवेल जवळ सौर पंप सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला गेलेला आहे. हे अभयारण्य तेलंगणामध्ये गोदावरी नदीकाठी दख्खन द्वीपकल्प मध्य उंच प्रदेशाचा भाग आहे. ते सह्याद्री पर्वतरांगामध्ये वसलेले आहे आणि 2012 मध्ये त्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. हे अभयारण्य या अभयारण्याच्या दक्षिणेला वाहणाऱ्या गोदावरी आणि कदम नद्यांसाठी पाणलोट क्षेत्र म्हणून काम करते. तर कावल व्याघ्र प्रकल्प हा तेलंगणा राज्यामध्ये आहे आणि तो व्याघ्र प्रकल्प 2012 मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. ब्लू घोस्ट मोहिमेचा प्राथमिक उद्देश काय आहे? ए. चंद्राच्या वातावरणाची समज वाढविण्यासाठी, बी. बाह्यग्रहांच्या वातावरणाचे विश्लेषण करण्यासाठी, सी. गुरूच्या चंद्र युरोपाचा शोध घेण्यासाठी, डी. आतील हेलिओस्फियर आणि सौर वाऱ्याचा अभ्यास करण्यासाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. चंद्राच्या वातावरणाची समज वाढविण्यासाठी. ब्लू घोस्ट ही मोहीम चंद्राच्या वातावरणाची समज वाढवण्यासाठी त्याचा महत्वाचा उद्देश आहे. तर फायरफ्लाय एरोस्पेसमध्ये ब्लू घोस्ट चंद्र लँडर नियंत्रित उतरणीनंतर चंद्राच्या मारे क्रिसियम प्रदेशामध्ये यशस्वीरित्या उतरले. खाजगी क्षेत्रातील चंद्राच्या शोधांना चालना देण्यासाठी कमर्शियल लुनर पेलोड सर्व्हिसेस CLPS कार्यक्रमाअंतर्गत ते 10 नासा पेलोड वाहून नेते. माती गोळा करण्यासाठी व्हॅक्यूम आणि 3 मीटर खोल तापमान मोजण्यासाठी ड्रिल वापरून चंद्राच्या वातावरणाचा अभ्यास करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
ते उष्णतेचा प्रवाह, प्लम पृष्ठभाग, परस्पर संवाद आणि चंद्राचा भूगर्भीय इतिहास समजून घेण्यासाठी त्याच्या चुंबकीय आणि विद्युत क्षेत्रांचे विश्लेषण करते. वैज्ञानिक अभ्यास आणि तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक करण्यासाठी लँडर 14 पृथ्वी कार्यरत राहील. तर ब्लू घोस्ट मोहिमेचा उद्देश आहे चंद्राच्या वातावरणाची समज वाढवणे. प्रश्न क्रमांक 7. भारतातील पहिले प्राचीन शिलाई जहाज अलीकडेच कोठे लॉन्च करण्यात आले? ए. तामिळनाडू, बी. आंध्र प्रदेश, सी. गोवा आणि डी. ओडिशा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. गोवा. भारतातील पहिले प्राचीन शिलाई जहाज अलीकडेच गोवा येथे लॉन्च करण्यात आले. भारताने 26 फेब्रुवारी 2025 रोजी गोव्यातील दिवार बेटावर आपले पहिले प्राचीन शिवलेले जहाज लॉन्च केले. हे लाकडी जहाज 5व्या शतकातील अजंठा लेण्यांमध्ये दाखवलेल्या जहाजाच्या मॉडेलवरून बनवले आहे. हे जहाज गोव्यात होडी इनोव्हेशन्सने केरळच्या कारागिरांसह डिझाईन आणि बांधले होते. आधुनिक जहाजांसारखे हे जहाज नसून त्याच्या लाकडी फळ्यांना नारळाच्या क्वायर दोरीने शिवले जाते, जे एक प्राचीन भारतीय तंत्र आहे. या जहाजाच्या कवचावर सार्डिन तेल, नैसर्गिक रेझिन आणि टिकाऊपणासाठी अनुभवी लाकडाचा वापर केला जातो. हे जहाज 2025च्या अखेरीस ओमान आणि इंडोनेशियाला जाईल आणि जुन्या व्यापार मार्गांचा माग काढेल. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या कंपनीने ओसेलॉट नावाची क्वांटम चिप लॉन्च केली आहे? ए. अमेझॉन, बी. मायक्रोसॉफ्ट, सी. मेटा आणि डी. फ्लिपकार्ट. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. अमेझॉन. तर अमेझॉन या कंपनीने ओसेलॉट नावाची क्वांटम चिप लॉन्च केलेली आहे आणि याचे फायदे काय किंवा जादाची माहिती काय आहे ते आपण बघूया. अमेझॉनने ओसेलॉट नावाची क्वांटम कम्प्युटिंग चिप लॉन्च केली आहे. ही मर्यादित संगणकीय शक्ती असलेली एक प्रोटोटाइप आहे. त्यात 2 एकात्मिक सिलिकॉन मायक्रोचिप्स आहेत. ते उच्च गुणवत्तेचे ऑसिलेटर सुपर कंडक्टिंग टँटलम पासून बनवले आहे. ते श्रोडिंगरच्या मांजरीच्या प्रयोगाने प्रेरित असलेल्या कॅट क्युबिट्सचा वापर करते. सध्याच्या पद्धतीच्या तुलनेत ओसेलॉट क्वांटम त्रुटी सुधारणेचा खर्च 90% कमी करू शकते. प्रश्न क्रमांक 9. इडुक्की वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ए. केरळ, बी. तामिळनाडू, सी. महाराष्ट्र आणि डी. कर्नाटक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. केरळ. इडुक्की वन्यजीव अभयारण्य हे केरळ राज्यामध्ये आहे आणि याचं वैशिष्ट्य असं आहे, इडुक्की वन्यजीव अभयारण्यामध्ये 3 दिवसांच्या ऑफ सीझन मध्ये प्राण्यांच्या सर्वेक्षणात 14 नवीन पक्ष्यांच्या प्रजाती, 15 फुलपाखरे आणि 4 ओडोनेट्सची नोंद झाली. हे अभयारण्य 1976 मध्ये स्थापन झाले आणि केरळमधील इडुक्की जिल्ह्यात हे स्थित आहे. त्याचे क्षेत्रफळ 2 चौरस किलोमीटर आहे. येथे इडुक्की आणि टेकडी पर्वत आहेत, ज्यांची उंची अनुक्रमे 768 मीटर आणि 702 मीटर आहे. पेरियार नदी अभयारण्याच्या दक्षिणेकडून वाहते. यात 32 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला जलाशय समाविष्ट आहे. प्रश्न क्रमांक 10. 2025च्या युरेनियम नेत्यांच्या शिखर परिषदेचे यजमानपद कोणत्या देशात आहे? ए. युनायटेड किंगडम किंवा UK, बी. फ्रान्स, सी. बेल्जियम आणि डी. फिनलंड. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. युनायटेड किंगडम्स UK. तर 2025च्या युरेनियम नेत्यांच्या शिखर परिषदेचे यजमानपद हे युनायटेड किंगडम्स या देशाकडे आहे. प्रश्न क्रमांक 11. जागतिक पशुवैद्यकीय दिन WVD 2024 ची थीम काय आहे?
ए. लसीकरणाचे मूल्य. बी. पशुवैद्य हे आवश्यक आरोग्य कर्मचारी आहेत. सी. पशुवैद्यकीय व्यवसायातील विविधता, समानता आणि सर्वसमावेशकतेचा प्रचार करणे. आणि डी. प्राणी आणि मानवी आरोग्य सुधारण्यासाठी पर्यावरण संरक्षण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पशुवैद्यक हे आवश्यक आरोग्य कर्मचारी आहेत. जागतिक पशुवैद्यकीय दिनाची थीम आहे पशुवैद्यक हे आवश्यक आरोग्य कर्मचारी आहेत. याबद्दल जास्तीची माहिती काय आहे? जागतिक पशुवैद्यकीय दिन WVD दरवर्षी जागतिक स्तरावर पशुवैद्यकांचे योगदान साजरे करतो. सार्वजनिक आरोग्य आणि प्राणी कल्याणातील त्यांच्या भूमिकेवर भर देतो. जागतिक पशुवैद्यकीय दिन 2024च्या एप्रिलच्या शेवटच्या शनिवारी साजरा केला गेला. WVD पशुवैद्यकांच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल प्राणी आणि मानवी आरोग्य राखण्यासाठी जागरूकता वाढवते. 2024 मध्ये 27 एप्रिल रोजी हा दिन साजरा करण्यात आला. पशुवैद्य हे अत्यावश्यक आरोग्य कर्मचारी आहेत ही त्याची थीम आहे. सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यात आणि प्राणी आणि पर्यावरणीय कल्याणास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर जोर देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 12. भारताने कोणत्या मिशनला 5 वर्ष पूर्ण झाल्याचा उत्सव साजरा केला? ए. स्टार्टअप इंडिया मिशन. बी. डिजिटल इंडिया मिशन. सी. राष्ट्रीय तंत्रज्ञान वस्त्र अभियान. आणि डी. स्वच्छ भारत अभियान. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. राष्ट्रीय तंत्रज्ञान वस्त्र अभियान. भारताने राष्ट्रीय तंत्रज्ञान वस्त्र अभियान या मिशनला 5 वर्ष पूर्ण झाल्याचा उत्सव साजरा केला. बघा, हे अभियान 2020 मध्ये सुरू करण्यात आले होते आणि त्याचा उद्देश भारतात तंत्रज्ञानावर आधारित वस्त्र उद्योगाला चालना देणे हा आहे. तंत्रज्ञान वस्त्र हे विशेषतः औद्योगिक, आरोग्य, संरक्षण आणि पर्यावरणीय गरजांसाठी तयार केले जातात. सरकारने संशोधन आणि विकासासाठी मोठ्या प्रमाणावर यासाठी निधी दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 13. नीती आयोगाच्या ट्रेड वॉच क्वार्टरलीचा मुख्य उद्देश काय आहे? ए. भारतातील कृषी धोरणांचे विश्लेषण करणे. बी. व्यापार कामगिरीवर प्रकाश टाकणे. सी. संरक्षण क्षेत्रातील प्रगतीची माहिती देणे. आणि डी. तंत्रज्ञान विकासावर लक्ष केंद्रित करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. व्यापार कामगिरीवर प्रकाश टाकणे. बघा, नीती आयोगाच्या ट्रेड वॉच क्वार्टरलीचा मुख्य उद्देश आहे व्यापार कामगिरीवर प्रकाश टाकणे. हा अहवाल, नीती आयोगाचा ट्रेड वॉच क्वार्टरलीचा जो अहवाल आहे हा दर तिमाही प्रसिद्ध होतो आणि भारताच्या व्यापार स्थितीची माहिती देतो. यात निर्यात, आयात डेटा, जागतिक व्यापार संबंध आणि धोरणात्मक शिफारशींचा समावेश असतो. नीती आयोग हा भारत सरकारचा धोरणात्मक विचार मंच आहे जो आर्थिक आणि सामाजिक धोरणांवर सल्ला देतो. प्रश्न क्रमांक 14. संरक्षण मंत्रालयाने कोणत्या कंपनीसोबत 156 हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरसाठी करार केला? ए. टाटा समूह. बी. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. सी. महिंद्रा डिफेन्स. आणि डी. रिलायन्स एरोस्पेस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. बघा, संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीसोबत 156 हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरसाठी करार केलेला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी आहे. हे करार भारतीय हवाई दलासाठी महत्त्वाचे आहेत कारण हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर युद्ध आणि बचाव मोहिमांसाठी उपयुक्त आहेत. सरकारने स्वदेशी संरक्षण उत्पादनास चालना देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण करार केलेला आहे. प्रश्न क्रमांक 15. संयुक्त राष्ट्रसंघाने कोणता दिवस 30 मार्च रोजी साजरा केला?
ए. जागतिक पर्यावरण दिन, बी. आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन, सी. जागतिक विज्ञान दिवस आणि डी. जागतिक शिक्षण दिन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. जागतिक पर्यावरण दिन. संयुक्त राष्ट्रसंघाने 30 मार्च हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केलेला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस 2023 मध्ये प्रथम साजरा केला. याचा उद्देश जास्तीत जास्त पुनर्वापन आणि टिकाऊ कचरा व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे आहे. विविध देशांनी कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी धोरणे आणि उपक्रम सुरू केलेले आहेत. प्रश्न क्रमांक 16. कोणत्या 2 देशांना मार्च 2025 मध्ये मोठ्या भूकंपाने हादरविले? ए. भारत आणि पाकिस्तान, बी. म्यानमार आणि थायलंड, सी. चीन आणि नेपाळ, डी. इंडोनेशिया आणि फिलिपाईन्स. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. म्यानमार आणि थायलंड. या भूकंपामुळे म्हणजेच मार्च 2025 मध्ये झालेल्या भूकंपामुळे दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी, मालमत्तेचे नुकसान झाले. म्यानमार आणि थायलंड दोन्ही भूकंप संवेदनशील प्रदेशात आहेत आणि तेथे अशा नैसर्गिक आपत्तीचा मोठा धोका असतो. विविध देशांनी या संकटात मदत पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रश्न क्रमांक 17. स्टार्टअप महाकुंभ 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते? ए. मुंबई, बी. बेंगळुरू, सी. नवी दिल्ली आणि डी. हैदराबाद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. नवी दिल्ली. स्टार्टअप महाकुंभ 2025 हे नवी दिल्ली या शहरात आयोजित करण्यात आले. हा कार्यक्रम विशेषतः अनुसूचित जमातीच्या उद्योजकांना मदत करण्यासाठी आयोजित करण्यात आला. यात विविध स्टार्टअप्सना गुंतवणूकदारांसोबत जोडण्याची संधी मिळाली. सरकार स्टार्टअप्ससाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे, जसे की स्टार्टअप इंडिया योजना वगैरे. प्रश्न क्रमांक 18. भारताने कोणत्या मानवतावादी मोहिमेची सुरुवात केली? ए. ऑपरेशन गंगा, बी. ऑपरेशन ब्रह्मा, सी. ऑपरेशन मित्र, डी. ऑपरेशन शांती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. ऑपरेशन ब्रह्मा. भारताने ऑपरेशन ब्रह्मा या मानवतावादी मोहिमेची सुरुवात केलेली आहे. भारताने भूकंपग्रस्त म्यानमारला मदत करण्यासाठी हे अभियान सुरू केले. यामध्ये अन्न, औषधे, वैद्यकीय मदत आणि पुनर्वसनासाठी आवश्यक साहित्य पाठवले गेले. भारत नेहमीच शेजारी देशांना नैसर्गिक संकटात मदत करण्यासाठी पुढे येत असतो आणि त्याच अनुषंगाने ऑपरेशन ब्रह्मा हा मानवतावादी दृष्टिकोनातून सुरू केलेली एक मोहीम आहे. प्रश्न क्रमांक 19. स्पेस एक्सच्या फ्राम 2 मोहीम कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणार आहे? ए. चंद्राच्या संशोधनावर, बी. पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशावरील वैज्ञानिक प्रयोगांवर, सी. अंतराळ पर्यटनावर आणि डी. मंगळ मिशनवर. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशांवरील वैज्ञानिक प्रयोगांवर. स्पेस एक्सच्या फ्राम 2 ही मोहीम पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशावरील वैज्ञानिक प्रयोगांवर लक्ष केंद्रित करणार आहे. ही मोहीम पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशांवर वैज्ञानिक प्रयोग करण्यासाठी आहे. यात हवामान, पर्यावरण आणि वातावरणीय बदलांच्या अभ्यासावर भर दिला जाणार आहे. स्पेस एक्स सतत नवीन अंतराळ संशोधन मोहिमा राबवत आहे, ज्यामुळे पृथ्वी आणि अंतराळाविषयी अधिक माहिती मिळत असते. प्रश्न क्रमांक 20. विवेकानंद रॉक मेमोरियल हे कोणत्या राज्यात आहे? ए. केरळ, बी. तामिळनाडू, बी. ओडिसा, सी. तामिळनाडू आणि डी. गुजरात. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. तामिळनाडू. विवेकानंद रॉक मेमोरियल हे तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. याबद्दल अधिक माहिती 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या शेवटी कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे पंतप्रधान 48 तास ध्यान केले.
स्वामी विवेकानंदांच्या सन्मानार्थ 1970 मध्ये बांधलेले हे विवेकानंद रॉक स्मारक कन्याकुमारीच्या एका लहान बेटावर आहे, जिथे बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्र एकत्र येतात. इथे श्रीपाद मंडपम, विवेकानंद मंडपम आणि विवेकानंदांचा आजीवन कांस्य पुतळा आहे. तर विवेकानंद रॉक मेमोरियल हे तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आपले चालू घडामोडीचे मार्च महिन्यातील काही प्रश्न आणि त्याचा जास्तीची अधिकची माहिती. तर तुम्ही आमच्या या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिलंच असेल. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून कळवा आणि येणाऱ्या आमचे पुढचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.